झी 24 तास एक पाऊल पुढे. आणि चेन्नई जिंकून आता ती बेळगाव आपल्याला काही फरक पडणार आहे का? कशाला भांडताय? आता आपण हेमंतला विचारूया. त्याची भूमिका आहे भावजा. तर ही भावजा हे जे काय अतरंगी नाव आहे आणि अतरंगी कॅरेक्टर काय आहे त्याबद्दल काय सांगशील? हा भावजा जो आहे त्याचा एक स्वतःचा ढाबा आहे आणि त्या ढाब्याचं नाव आहे डिसेंट, जे मुळातच माझ्या व्यक्तिमत्वाला साजेसं आहे की समाजात जे माझ्याबद्दल एक मत आहे की अत्यंत डिसेंट शांत मुलगा, तसाच एक डिसेंट नावाचा माझा ढाबा आहे. आणि या घरात सुद्धा मी सगळ्यात लहान भाऊ आहे, सगळ्यांचा अत्याचार सहन करणारा आणि असा गरीब माझ्या चेहऱ्याप्रमाणे सगळं कॅरेक्टर आहे. या नाटकामध्ये खोटा बोलणाऱ्या लोकांबद्दल सुद्धा एक कमेंट केलेली आहे. तर तुम्हाला याच्यावरनं म्हणजे कळलं असेलच की पात्रच मुळात ते कॅरेक्टर जगतंय. डिसेंट, साधा भोळा, अत्याचार ह्याच्यावर होऊ शकतो असा हा हेमंत ढोमे. मी या नाटकात मोनिका उभे हे कॅरेक्टर करते, अतुलची बायको, सिमेंटची बायको. खूप मजा येते अतुल बरोबर काम करताना, कारण की त्याचं काय काय सुरू असतं आणि तुम्हाला पूर्ण वेळ अलर्ट राहावं लागतं, कारण की तुम्ही 1 सेकंद त्याला दिला की संपलं. पुढे काहीही घडू शकतं, त्याचे जबाबदार तुम्ही असाल केवळ. तर त्या वेगळ्या कॅरेक्टरमध्ये तू जे बोलतेस ते आम्हाला एक झलक दाखवशील का? हॅलो मिस्टर इंडिया, काय म्हणताय मिस्टर इंडिया? बऱ्यात ना मिस्टर इंडिया? कुंभार, आजपासून मी तुम्हाला मिस्टर इंडिया म्हणणार आहे. का? अहो चालू मीटिंग मध्ये गायब झालात ना तुम्ही, म्हणून. नाही सपोर्ट द्यायला पुढं आणि काम करायला माग, असं चालणार नाही. प्रियदर्शन जाधव, तुम्ही नेहमीच एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येत असता, तर यावेळी कसा अंदाज आहे? वामनराव उकिडवे नावाचं कॅरेक्टर आहे. सगळ्या उभे कुटुंबियांच्या विरोधात उभा असलेला असा माणूस आहे. एक उकिडवा माणूस आहे आणि वागतोय उकिडवा, करतोय उकिडवा, बघतोय उकिडवा, सगळं तसंच आहे. आता आपण निर्मात्यांकडे वळूया. या नाटकाविषयी, हे नाटक सिलेक्ट करण्याविषयी, समीर विद्वांसला या नाटकातून संधी पुन्हा देण्याविषयी काय सांगा? संधी वगैरे मी म्हणणार नाही, कारण की ही संधी खरी त्याने आम्हाला दिली आहे की अशा पद्धतीचं एक नाटक पुन्हा अथर्वकडे आणि प्रतिसादकडे करण्याची संधी त्याने दिली. कारण की पटवर्धनने हा खूप आधी विषय माझ्याशी आणि अनिशी बोलला होता, पण आमचं त्यावेळेला एवढंच म्हणणं होतं की गोष्ट खूप छान आहे, तू लेखनात आण आणि मग आपण विचार करू. त्याच्यानंतर समीर आणि पट्याने दोघांनी खूप मेहनत घेतली आणि ते स्क्रिप्ट लवकरात लवकर कसं पूर्ण होईल याचा विचार केला आणि ते बाकी कुठेही न जाता ते एक हक्काने म्हणतात ना की नवागडीची आपली टीम तर आपणच करूया, ह्या हक्काने ते आमच्याकडे आले. त्याबद्दल मी त्याचे आभार मानतो की अशा एक पद्धतीचं वेगळं नाटक पुन्हा अथर्व आणि प्रतिसादच्या बॅनरला लागले. या नाटकात मी शारदाबाई उभे म्हणजे ह्या मुलांची आई तीच भूमिका करते आहे आणि बघते मला कितपत जमते राजकारण खेळणं वगैरे. हे सगळे जेव्हा राजकारण करत असतात तेव्हा एकटीच राजकारण न करणारी आणि बसून बघणारी सगळं जे काय चाललंय ह्यांचं, ही माझी भूमिका आहे. या नाटकामध्ये मी रमेश उभे ही भूमिका करतोय, म्हणजे या सगळ्यांचा मोठा भाऊ आहे मी. पण राजकारणामुळे माणूस कसा बदलतो हे तुम्हाला या नाटकात बघायला मिळेल. थँक्स समीर, खूप छान वाटलं सगळ्यांशी बोलून. आणि आता हे सगळे उभे आहेत तेव्हा प्रेक्षकांनो, यांना मतं द्या आणि नक्की नाटक बघायला या. झी 24 तास एक पाऊल पुढे.